भक्तांच्या पाठीशी राही सदैव उभा, भक्तांच्या पाठीशी राही सदैव उभा। भगवान गडाची शोभा, भगवान गडाची शोभा, एक विचार भगवान बाबा, भक्तांच्या पाठीशी राही सदैव उभा, भक्तांच्या पाठीशी राही सदैव उभा। भक्ती कर्म अन ज्ञानाचा मार्ग दाविला ज्यांनी, भक्ती कर्म अन ज्ञानाचा मार्ग दाविला ज्यांनी, भेदनीती गाढुनिया समता पेरली त्यांनी, भेदनीती गाढुनिया समता पेरली त्यांनी। आचार ठेविला शुद्ध असे ते महान बाबा, आचार ठेविला शुद्ध असे ते महान बाबा। भगवान गडाची शोभा, भगवान गडाची शोभा, एक विचार भगवान बाबा, भक्तांच्या पाठीशी राही सदैव उभा, भक्तांच्या पाठीशी राही सदैव उभा, भक्तांच्या पाठीशी राही सदैव उभा, भक्तांच्या पाठीशी राही सदैव उभा। अगं थांब थांब, हे काय करतेस तू? अगं काय करत होतीस हे? अगं मग काय करू मी? कोणासाठी जगू? हे रोज दारू पिऊन येतात आणि मारतात ग मला। शांत होतो, चल आपण तिथं बसू। शांत होतो, रडू नकोस। कामावर जातात का ग ते? हो जातात ना, जिथं रोख पैसे मिळतील तिथं, आणि त्याच पैशाची दारू पितात आणि घरी येऊन मरस्तोवर मारतात ग मला। रोज रोज मारण्यापेक्षा एकदाच मरते ना मी। अगं पण तूच तर म्हणाली होतीस ना ते खूप चांगले आहेत, देव माणूस आहेत म्हणून। होते ग, पण मध्यंतरी ते बिझनेस मध्ये बुडाले आणि सगळं संपलं। जाऊ दे, चांगलं होईल, शांत हो। अगं पोरी, रडू नकोस। तुझं सगळं बोलणं मी ऐकलेलं आहे आणि निराशही होऊ नको। तुझ्या नवऱ्याला तुला सांभाळायचं आहे, त्याला धीर द्यायचा आहे, तो चांगलाच आहे। त्याला कोणाची तरी वाईट संगत लागली असेल म्हणून तो असा बनला असेल। तू असं कर, त्याला गडावर घेऊन जा आणि त्याला बाबांचे विचार सांग, तो नक्कीच सुधरेल। पण हे सगळं त्यांना कोण सांगणार? ते सतत नशेत असतात हो। अगं पोरी, ऐकेल तो। मी तुला एक गोष्ट सांगते। एका गावामध्ये नारायण नावाचा एक व्यक्ती राहत होता। काय बाई, कसली भाजी आणली? अगं 4 दिवसापूर्वी आणली, त्या सुनबाईनी वापरली असेल। जरा चांगली बघून आणली तर 4 दिवस चांगली टिकतीये। आता तुम्हाला घरात नाही नीट नेटकं ठेवता येत, त्याला आम्ही काय करायचं? कसली बी आणायचं आणि आमच्या नावानं ओरडायचं। धर, बघ तुझं तू। बापू मला कपडे घे की। बाळ बाहेर लागला कपडे घ्यायला। बापू मला गुरुजींनी कपडे घ्यायला लावल्याचे दप्तर मला घे की। इथं मला 10 रुपयाला पैसे नाही आणि तुला शाळा सुचते होय रे? मोठा साहेब होणारा शाळा शिकायला लागलाय, जा की तिकडे आहे संग कामाला। शाळा शिकतोय।
चहा घ्या. मी चहा पितो सकाळ सकाळ. माझी 10 रुपयाची वेळ झाली. हं. पोरी नको रडू अगं, दे या ना चहा. होय हो, घ्या तेवढा तो चहा. पोरी अगं असा नव्हता ग नारायण माझा. चांगला कामधंदा करून घरपर पंच करायचा. पण एकाएकी त्याला काय झालं कुणास ठाऊक. अगं कुणाच्या तरी वाईट संगतीला लागला आणि नारायणाचा पार राक्षस होऊन गेला बघ. ए तुझं ते नारायण पोरण राहू दे. जा पुरीला मदत कर जराशी कामात. बर जा उठ. वैताग आलाय नुसता, सारखी किरकिर 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 काढत बसा. काम ना धंदा काही सुचू द्यायचं नाही बह्या नुसतं. कायला खाणार आहे? आयला आमचा नंबर असला की पहाटे 5 वाजता येऊन बसतोय आणि तुझा नंबर असला की 12 वाजतो काय? गपला का? नको डोकं खाऊ. एक तर घरच्याने डोक्यात काय ठेवलं नाही आणि त्यात तू. अरे पण उतारायचं काय करायचं? ए आजच्या दिवस तू बघ, शेवटचं. मी संध्याकाळी बघतो घरच्यांच्याकडं कसं पैसे देत नाहीत ते. कायला का तुझं हे नेहमीच असतंय लागा. बरं जाऊ दे आजचे दिवस, पण परत नाही बरं का. नाही चल. चल चल. बारे 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 हाय का घरात का गेली पण कुणा बरोबर? ए भाड्या नीट बोल. लक्ष्मी आहे ती घरातली. म्हाताऱ्या तू काय वकील आहे का तिचा? आणि का बसला इथं? उठ उठ, घराच्या बाहेर व्हायचं. अरे कुठं फेडशील हे पाप वैर्या? म्हातारे तुला काय वेगळं सांगायचंय का? उठ चल तू पण बाहेर हो. अरे किती नवसानं पांडुरंगाला मागितलं होतं मी. म्हणलं भगवान बाबासारखं पोरग दे, पण माझं नशीबच खरा. निखारा पडला माझ्या पदरात निखारा. ग बस म्हातारे ग बस. ए पारे 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 पडसाल की नीट उभा राहा, पडसाल ना. एवढी काळजी आहे तर नवऱ्याची तडपड दिसत नाही का तुला? पैसे देता येत नाही का 10 रुपयाला? चल उद्या जर पैसे दिले नाहीत ना मला तर पांढऱ्या कपाळानं गावातनं फिरावं लागल तुला. अहो असं काय बोलता अभद्र? उद्यापासून देईन तुम्हासनी पैसे. मग चल चल मला जेवायला वाढ. होय होय. देवा आहे काय तर खायला दे की, भूक थांब जरा लागली. भाकरी करून देते. नको मला ती भाकरी, मला पैसे दे. हे घे, जा दुकानातनं काय इकडे देते. चल बाजूला. पैसे नाहीत का?
बाबूराव रोख पैसे दिले की माल लय भारी मिळते राव. यायला लगेच तार चुरली आहे. बघा ना चला सोपानराव. सोपाने मजा आली का नाही? ए, मजा आली ना यार. पडला तो. बस यायला नाऱ्या मानलं गाड्या तुला. दिलं शब्द पाळलास तू. सोपान्या माझा विश्वास नव्हता ना तुझा. वाचली का नाही पडस तर आता मला घरी पोचव. इथं माझं मला जो ना सोपान्या बारे 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 अरे बोला अरे नारायणा, अरे उठ. बारे अरे उठ ना, उठ उठ. बारे धराव त्याला. हे बोला बाप्पू, काय काळजी करू नका बघा. होय. सकाळी लवकरच येतो आणि समजून सांगतो याला. बारे चल रे बाबा. बारे बारे एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम भगवान बाबा की जय. नमस्कार बाप्पू. अरे नमस्ते नमस्ते. अरे राहू दे राहू दे. आयुष्यमान भाऊ. कुठं गेलेत नारायणराव? झाली का नाही आंघोळ त्यांची? ये बस. हो हो बरायस ना बाबा तू? हो हो. ए विठ्ठला विठ्ठला. बारे होय 10 रुपयाला पैसे दे. रात्री थोडी जास्त झाली होती. विठ्ठला. डोकं करायला लागलंय. मी 7:30 कधी आली? अरे नारायणा, असं बोलायचं नसतं घरातील लक्ष्मीला. नारायण, हे बघ, हरणाच्या बिंबीत कस्तुरी असती आणि त्याचा वारानी सर्वकडे सुगंध पसरतो. पण तो सुगंध कुठून येतो हे हरणालाच कळत नाही. तसं तुझं झालंय बघ. यार गप किला का यार, कुणी बोलवलं याला सकाळ सकाळी घरी? अरे मित्रा, सर्वांना त्रास होतो हे तुला कळत नाही का तुझ्यामुळं? यायला आमच्या म्हाताऱ्याला काही काम नव्हतं. कशाला बोलवलं याला सकाळ सकाळ? ये, रागू नको, ये ये इथं बस. हे बघ नारायणा, तुला घरच्यांसाठी काहीच करावंसं वाटत नाही का रे? चांगला प्रश्न विचारला बघ.
अरे मला पण चांगला सुखाने संसार करावा असं वाटतंय, पण ह्यांना पटतंय का? यांना समाधान नाही ना. हे बघ, सुख हे मान्यावर असतं आणि घरच्यांच्या चेहऱ्यावर जो सुख पाहतो ना, देव त्याच्या चेहऱ्यावरचं सुख कधीच कमी पडून देत नाही बघ. हे बघ, तुझं जे काय गोड गोड बोलणं आहे ना ते ह्यांना पटल, मला नाही. तुला काय परमार्थ सांगायचं ना ते यांना सांग, मी निघालो. अरे पण बाप्पू, येतो म्हणलं मी. हो हो. तात्या, अय तात्या, सोपाना दिसला का? अरे कानात कुठे पिठी ठोकलेत का काय तात्या? मी सोपानाबद्दल विचारतोय. सोपान्या वय गेला की, तुला नाही नेलं वय बरोबर. आईला गेला होय. आज त्याचा नंबर होता. जाऊन जाऊन कुठं जाईल? हा, भेटेल की संध्याकाळी. अरे रात्री प्यायल्याला उतरली नाही वाटतं. का? मेल्याला माणूस कुठं माघारी येतो रे. आईला, अरे तात्याला कुणीतरी सांगा, सकाळ सकाळी माझी चेष्टा करायला लागलाय. अरे रात्री त्याला लई झाली आणि गेला की टरक खाली. काय? फार चेंदा मेंदा झाला की रे त्याचा. सोपाने गेला? नाऱ्या, चल उठ, दारू पिऊन येऊ. नाही. सोपान सोपाने गेला. ए पार्वती, पार्वती, ए पार्वती. अहो काय झालं तुम्हासनी? आज लवकर घरी आला? ये खाली बस. कुणाशी भांडण झालं का काय? मला एक सांग, सोपाण्याचं काय झालं? रात्री भाऊजी ट्रक खाली गावला वाटतं. बस, पुढे काय सांगू नको. मला एक सांग, मला कुणी आणलं घरी? मामांची. आणि ते नाही का दुसरा माणूस तुम्हाला सकाळी समजावून सांगत होता, त्या दोघांनी आणलं तुम्हासनी. असं कसं झालं पार्वती? मला काहीच कसं आठवत नाही. अहो तुम्ही काल रात्री लय पेलता, आले न लगेच झोपला. आम्ही सगळेजण गेलो होतो. पार्वती, सोबाना माझा जीवा भावाचा मित्र होता ग. कसं विसरू मी त्याला? तुम्ही नका लय त्रास करून घेऊ. चला 2 घास खाऊन घ्या. काही नको मला. सकाळपासून चहाचा घोट बी नाही घेतला. चला उठा, उठा 2 घास खाऊन घ्या. चला उठा. अगं सुनबाई, होय, ते शंभूला दे ना चहा आधी. खाऊ दे त्याला बटर. त्या मोठ्या ह्याच्यात दे ग त्याला. थोडा मला पण चहा दे. ऐक,
बाळा शाळेत नाही गेला आज? उद्या मी तुला कपडे आणि दप्तर आणणार आहे. हा, उद्यापासून रोज शाळेत जायचं. हा, जे होतं ते भल्यासाठीच होतंय असं म्हणायचं. कसा का होईना नारायण ताळ्यावर आलात ते बरं झालं. नाही तसं आपलं पोरं काय वाईट नव्हतं ग. संध्याकाळी अरे नारायणा, अशी पाठ फिरवून चालणार नाही. ये बस. अरे नियतीचा खेळ म्हणायचं आणि विसरून जायचं सारं. अरे सोन्यासारखा संसार आहे तुझा. राहिलेलं आयुष्य मुलांबाळांसाठी घालव आणि उरलेल्या वेळेत समाजाची सेवा कर. तुझं बोलणं मला सर्वच्या सर्व कळते रे, पण मी दारूशिवाय नाही जगू शकत. असं काही नसतं रे. तुझ्यासारख्या एका माणसाला अशीच दारू सोडायची होती, त्याचीही दारू सुटत नव्हती. थांब. ऐ सोड मला. ऐ सोड मला. ऐ सोड मला. अरे सोड ना, सोड. ऐ सोड सोड. अरे सकाळ सकाळ काय माझी चेष्टा लावली का? तूच धरलंय त्या खांबाला आणि त्याला काय म्हणतोय सोड सोड. बरोबर. अरे हेच पाहिजे मला. अरे असंच होतं बघ प्रत्येकाचं. आपणच व्यसनाला जकडून बसतो आणि आपणच म्हणतो ते मला सोडत नाही गेल्याशिवाय. गोपाळा, तुझ्या बोलण्याचा आणि वागण्याचा अर्थ मला कळलाय. आजपासून तर मी दारू पिणारच नाही, पण पहिल्यासारखं कामाला जाऊन पुन्हा प्रपंच करेन. चल मी घरी जातो, माझी वाट बघत असतील. हा, हो हो हो, जा. बाबा, मी माझ्या आयुष्याची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. मला आशीर्वाद द्या. येतो मी. काही काम मिळेल का? नाला काय काम मिळेल का? काही पण करतो मालक. मालक, अहो 2 दिवस झाले माझी लेकरू उपाशी मालक. द्यावं काम मला.
काय नारायणा, झाला की नाही कुठं कामाचा जुगाड? कशी बुद्ध्या सुचली आणि तुझ्या नादाला लागलो. आपलं खाऊन पिऊन माझं बरं होतं बाबा. अरे थांब, तुला मी एक गोष्ट सांगतो. गोष्ट बिष्ट काय सांगू नको, त्या परस आपलं दारू पिलेलं बरं. हे बघ, ह्या वेळेस जर तू माझी गोष्ट ऐकली नाहीस ना तर सोपानरावासारखी अवस्था होईल बघ तुझी. ए बाबा, काय गोष्ट सांगायची आहे ती सांग, पण असं वाईट वंगळ काय बोलू नका. रामदास स्वामी एकदा नदीकाठी आंघोळीसाठी जातात आणि त्यांना एक विंचू पाण्यामध्ये बुडताना दिसतो. बर. त्यावेळेस ते त्याला तळ हातावर घेतात आणि विंचू त्या तळ हाताचा चावा घेतो. पुन्हा तो विंचू पाण्यामध्ये पडतो. पुन्हा ते तळ हातावर घेतात. पुन्हा तो विंचू त्या हाताचा चावा घेतो. पुन्हा तो पाण्यामध्ये पडतो. असं अनेकदा घडतं आणि हे सर्व दृश्य एक माणूस पाहत असतो. तो माणूस त्यांना विचारतो, जाऊ द्या ना, मरू दे त्या विंचवाला. ज्याची तुम्ही कीव करताय तोच तुमचा जीव घ्यायला उठलाय. नारायणात त्यावेळेस रामदास स्वामींनी काय उत्तर दिलं माहिती आहे? एक छोटासा विंचू, तो त्याचा धर्म सोडत नाही. मी तर माणूस आहे, माझा माणूस की हा धर्म का बरं असेल? बाळा, तू समजून सांगण्यात एकदम पटायचं आहे बघ. अरे तुला काय सांगायचं आहे हे कळलंय मला, पण मी पण अशी हार मानणार नाही. कुठेही काम शोधणार, मिळेल ती काम करणार आणि माझ्या पोराला शाळा शिकवणार. बस नारायण, एवढं जरी तुला समजलं ना तरी तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल. पशुचे ते वागणे होती कशी नशा. पशुचे ते वागणे होती कशी नशा. गोजिऱ्या जीवाची मीच केली आज दशा. गोजिऱ्या जीवाची आज केली मीच दशा. आज तेच लेकरू करू लागे सेवा. आज तेच लेकरू करू लागे सेवा. मार्ग जगण्याचा दाविला नवा. मार्ग जगण्याचा दाविला हो ताई, नवा. झाली गुरु धुवून. शंभू, अरे बापू काहून नाही आलं तुझं? लय वेळ झालाय. आहे तू कामाला जाते, बापू काका कामाला जात नाही. अरे आजपासून तुझा बापू गेलाय कामाला. आले वय वय. लय दमल्यावानी दिसताय. थांबा मी तुम्हासनी चहा बनवून. बस जरा माझ्या पैसे. अगं, दारू सोडल्यापासून एक गोष्ट माझ्या ध्यानात आली. कष्ट करून जगणं किती अवघड असतं ते. तुम्ही लय विचार नका करू. भगवान बाबाच्या मनात आलं ना तर सगळं काही ठीक होईल. आपण बस आपलं चांगलं वागणं नाही सोडायचं. खरं आहे तुझं. हे घे पैसे, दुकानात जाऊन सामान घेऊन ये आणि आपल्या समजासाठी जेवण बनव. मज पामरावरी कृपा केली देवा. मज पामरावरी कृपा केली देवा. मार्ग जगण्याचा दाविला नवा. मार्ग जगण्याचा दाविला नवा. म्हातारी जेवला का ग? हो जेवले ते. आता एवढंच उरले. मी त्याला कळूच नाही दिलं.
असं बरं असं कर, पोराला वाढ तेवढं. ते कुठे एवढा खातोय, आपण बी खाऊ जरा जरा. असं म्हणते. माऊली, ओ माऊली, कोण आहे का घरात? आवड लय भूक लागली, 2 घास मिळतील का? हो मिळेल की, या. बसा. अगदी मोक्याच्या टायमाला आला बघा. आव असं काय बोलता? नाहीतर काय, उघड्यापाशी नागडं आलं, रात्रभर थंडीनं कुडकुडून मेलं. म्हणजे मालक मी काही समजलो नाही. काय नाही, तुम्ही जेवा, वाढ त्यांना. झालं का पोटभर जेवण माऊली? मालक जो भुकेल्याची भूक भागवतो आणि जो ताणलेल्याची ताण भागवतो त्याला परमेश्वर कधी उपाशी ठेवत नाही बघा. येतो माऊली. ऐकलं का पारे? होय. चला झोपा आता उपाशीच. नारायण, हे नारायण. झोपला होतास काय? म्हणलं काम करून दमला असशील दिवसभर आज. झोप कुठली लागते, डासांचं कानात कीर्तन चाललंय ना. अरे मग हिथं डासांचं कीर्तन ऐकण्यापेक्षा चल की माझ्याबरोबर गावात. आज तिथं शामराव महाराजाचं कीर्तन आहे. आणि शामराव महाराजाचं कीर्तन म्हणजे भगवान बाबाविषयी सांगणार बघ. अरे वा, बरं झालं की मग. तेवढंच भगवान बाबाचे 4 शब्द कानावर पडतील. अरे सोपांबरोबर दारू प्यायला शिकलो, आता तुझ्याबरोबर कीर्तन ऐकायला शिकतो. कसं? चांगलंच आहे ना मग. चल, कशाला वेळ लावतोस? झोपलेलं वाटतं, यांना काय उठवत नाही. चल चल. तुम्ही असला नसला तरी या सृष्टीचा व्यवहार बंद पडणार नाही, तो असाच चालत राहणार आहे. पण तुमच्या डोळ्यावरती जे संपत्तीचं संततीचं डोळ्यावरती तुमच्या धूर साठलेला आहे, त्या धुराचं पढळ धूर सारा आणि काय करा, भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करा. भगवान बाबांनी उपदेश केलेला आहे की बाबांनो कोणाला चांगलं वाटावं म्हणून परमार्थ करू नका. देवाने दिलेला देह देवासाठीच खर्च करा. संसार करत असताना त्यातून परमार्थ साधा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बाबा, होय नारायणा, तुझ्या मनाची अवस्था मला पाहवली नाही म्हणून मला यावं लागलं.
बाबा मी काय करू, मला काहीच कळत नाही हो. कीर्तन ऐकल्यापासून तुमच्यासारखी कीर्ती करावी का काबाड कष्ट करून सामान्य जीवन जगावं काहीच कळत नाही. बाबा मला काहीतरी मार्ग सांगा, काहीतरी मार्ग सांगा बाबा मला. हे बघ नारायणा, मार्ग तुलाच निवडायचा आहे. असं काम निवड ज्याने तुझा परपंचही चालेल आणि परमार्थ सुद्धा घडेल. अगदी माझ्या मनातलं बोललात बाबा तुम्ही. मीही तोच विचार करत होतो. अरे विचार कसला करतोयस? मानवता हाच खरा धर्म आहे. त्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. झोप आता. संसाराबरोबर तुला मानवताही जपायची आहे. होय बाबा, खरं आहे तुमचं. अरे भास झाला वाटतं. कीर्तन ऐकल्यापासून भगवान बाबांचा विचारच मनातून जात नाही. नारायणा झोप आता, नाहीतर वेळ लागेल. बरोबर. काय बोलले बाबा? बाबा म्हणाले, नारायणा उठ, असं काही काम कर की तुझा प्रपंचही चालेल आणि परमार्थही घडेल. हे शामराव महाराजांनी रात्री कीर्तनात सांगितलं होतं. हा, पण कीर्तनाचा चांगलाच परिणाम झालाय तुझ्या डोक्यावर. बरं जाऊ दे, काय करायचं ठरवलंस तू आता? तू सांग ना काहीतरी मार्ग. एक काम कर, माझ्या ओळखीचा एक आश्रम आहे, त्या आश्रमात जा. त्यानं तुझा परमार्थही घडेल आणि 4 पैसेही मिळतील प्रपंचाला. अरे पण आश्रमात माझं काय काम आहे? तिथं लुळे पांगळे अशी लोक राहतात, त्यांची सेवा करायची. त्या सेवेतून तुझा परमार्थ घडेल आणि त्याच्या बदल्यात 4 पैसेही मिळतील. त्यातून तुझा प्रपंच होईल. म्हणजे बाबा म्हणाले तसंच होणार की? होय. अरे मग चल की, कशाला उशीर लावायचं, चल चल लवकर. रमा आले. काय ताई साहेब? ते दुपारचं मुलांचं जेवण कमी केलंय का? नाही. मग रात्री मी फेरी मारत असताना मुलं जास्त भुकेलेली जाणवली मला. दुपारचं जेवण वाढवा आणि दुपारच्या जेवणामध्ये थोडीशी फळं वगैरे ठेवा. आणि जरा लक्ष द्या रे, ती लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठी थोडंसं गोड काहीतरी ठेवा ना. बरं ठीक आहे. बरं जा तू, धोंडीबाला पाठवून दे. ठीक आहे, मी धोंडीबाला सांगते तेवढं काम ठीक आहे, करून ठेव. पाठव. काय बाई साहेब? धोंडीबा लक्ष नाहीये का तुझं बाहेर? काय झालं मॅडम? ते गवत किती वाढलंय पाहिलंयस का तू? हो हो, मी ते करतो. काढून घे आजच्या आज. हो घेतो. मुलं खेळतात बारकी तिथे सगळे. हो हो, त्या आजच्या आज काम पहिल्यांदा कंप्लीट करून घे. हा लागलीच करून घेतो लगेच. हा ठीक आहे, जा तू. आदिव मॅडम हो या. नमस्कार. नमस्कार, बसा. काय मदत करू शकते मी आपली? मॅडम ह्या मुली मला रस्त्यावर सापडल्या अच्छा. आणि फार रडत होते. तर मी त्यांना विचारलं की बाबा कुठली बाळं, कोण, काय काय, काही सांगू शकले नाही. हिंदीत विचारलं तरी सांगू शकलं नाही, इंग्लिशमध्ये विचारलं सांगू शकलं नाही, कुठल्या भाषेतली काही कल्पना नाही. बर. मला वाईट वाटलं, दुःख झालं. म्हणून मी इथं विचारलं आजूबाजूला की बाबा इथं काय यांची काही सोय करूया. बर. इथल्या लोकांनी सांगितलं की इथं अनाथ आश्रम आहे इथं जवळच. म्हणून मी इथं घेऊन आलो आणि आपल्या अशी विनंती आहे, ह्या मुलांची देखभाल आपणच करावी. अगदी योग्य ठिकाणी आलात तुम्ही. इथे आम्ही त्यांची अगदी छान काळजी घेऊ. इकडे ये बा. या मुलांकडे अगदी व्यवस्थित लक्ष दिलं जाईल. बाकीची ही लहान मुले एवढी छान आमच्याकडे आहेत. सगळे त्यांच्याकडे पूर्ण लक्ष देतात, सगळे काळजी करतात. म्हणून तुम्ही काळजी करू नका.
तुम्ही अगदी व्यवस्थित योग्य ठिकाणी आमच्याकडे सोडवलेले आहात. बरं झालं मॅडम, मला तीच अपेक्षा होती. चला, नमस्कार. आभारी आहे. येऊ मी. हो हो. सुप्रभात वेणू. अरे गुड मॉर्निंग. बऱ्याच दिवसातून येणं केला आश्रमामध्ये. हो ना ग, वेळच भेटला नाही. अरे नारायण बस. वेणू, माझं एक छोटंसं काम होतं तुझ्याकडे. काय रे? अगं हा नारायण बर. दिवसभर कामासाठी गावभर भटकत होता, तेव्हा आश्रमामध्ये काही छोटं मोठं काम भेटलं तर बघ. हो चालेल ना. आणि तुझा शब्द कधी मोडलाय का मी? हो ते तर आहेच ग. काय नारायणराव, आहे का तयारी? हो ताई, आत्तापासूनच लागतो कामाला. लागा मग कामाला. हो हो. धोंडीबा, इकडे ये रे जरा. अरे हा नारायण, याला आश्रम फिरून दाखव आणि आपल्या आश्रमातली कामे समजून सांग, कारण तो आजपासून आपल्याकडेच राहील. घेऊन जा त्याला. हो, लगेच लागतो हो कामाला. ठीक आहे. आला. पार्वती, मला काम मिळालं. ॲडव्हान्स पण आणलंय मी. उद्यापासून शंभूला शाळेत पाठव आणि बाजार पण आण. काही उसणं असलं तर भागव. दादाचा आणि आईचा दवाखाना बघ. चल, मला भूक लागली, जेवायला वाट. अरे पण कुठं कसं लागलं काम? परत काय वाईट तर करत नाहीस ना? नाही दादा, भगवान बाबानं आणि गोपाळानं लावलंय मला काम. भगवान बाबाने? अरे काय बावचळलास का काय? ते कसं लावतील का आम्हाला? आई, खरं आहे तुझं. अगं भगवान बाबा कसं देतील का? त्यांनी तर फक्त मार्ग दाखवलाय. बरं, राहू द्या तुमच्या या गप्पा. चला वाढते. तर काय, पण तरी सुद्धा मला नारायणाची काळजीच वाटते बया. चला. नारायण, झोप लागत नाही वाटतं. अहो बाबा, कशी झोप लागणार? तुमचा तर विचार करतोय मी, आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला मार्ग मिळालाय. तुम्हीच सांगा आता मी काय करू. हे बघ, कुणाशीही शत्रूप्रमाणे वागू नकोस. कुणाशीही भांडण करू नकोस. कर्ज काढून सोंग ढोंग करू नकोस. आपल्याच्यानी देता येईल तेवढंच देत राहा आणि दुसऱ्याविषयी आदरभाव दाखव, म्हणजेच खरा होईल परमार्थ आणि ईश्वर सेवा. आता तुम्ही सांगाल तसंच वागेल बाबा. पुन्हा बाबा गायब. असं कसं होतंय मला? बाबा मला भेटतायत काय? मी विचाराच्या आत गायब होतात काय? मला खरंच मला भास होत आहेत. नारायणा, झोप आता. सोशिन मी दुःख यातना भोगीन, सोशिन मी दुःख यातना भोगीन. काम क्रोध मोह माया सारे मी त्यागीन, काम क्रोध मोह माया सारे मी त्यागीन. विचार हे तुमचे
मजसाठी दवा विचार हे तुमचे मजसाठी दवा मार्ग जगण्याचा दाविला नवा मार्ग जगण्याचा दाविला नवा मज पामरावरी कृपा केली देवा मज पामरावरी कृपा केली देवा मार्ग जगण्याचा दाविला नवा मार्ग जगण्याचा दाविला नवा मार्ग जगण्याचा दाविला नवा अरे नारायण ये बैस. कसं काय कामधंदा सगळं व्यवस्थित चाललंय ना तुझा? हो हो, अगदी व्यवस्थित आहे. तुमच्यामुळं माझ्या आयुष्याला रंग भरले, नाहीतर माझा कधीच सोपानं झाला असता. नारायण, कुणी कोणासाठी काही करत नसतं. प्रत्येकाला आपापल्या नशिबाप्रमाणे मिळत असतं. आम्ही काय रे, फक्त निमित्त. माझं छान चाललंय हो, पण जरा तुमच्याबद्दल बी सांगा की. अरे हो नारायण, तुला आमची माहिती द्यायचंच विसरून राहिलं. मी गोपाळराव पाटील आणि ही वेणू गोपाळराव पाटील. काय? वेणुताई? आणि तू? हो रे नारायणा. अरे सर्व व्यवस्थित होतं आमचं, परंतु आमच्या संसाराच्या वेलीवर फुलच उमललं नाही. सर्व देव दवाखाने करून झाले, काही उपयोग झाला नाही. तेव्हाच एक महात्मा भेटले आणि त्यांनी सांगितलं बाबांच्या गडावर जाऊन ये. मग आम्ही गडावर गेलो, बाबांचं दर्शन घेतलं आणि तसंच कीर्तनाला गेलो. आणि नारायणा, तिथेच आम्हाला आमचा हा मार्ग सापडला. हो ना. अरे ते सांगत होते, हे विश्वची माझे घर, या सृष्टीच माझी मुलं आणि लेकरं आहेत. या सृष्टीतील निराधार, अपंग, अंध व्यक्तींची सेवा करा, त्यातच तुमचा परमार्थ घडेल. आम्ही आमचा दवाखाना बंद केला आणि हा आश्रम चालू केला. या आश्रमाची सर्व देखरेख मी पाहते आणि गोपाळ गरजवंतांना घेऊन इकडे येतो. हे असंच बघ सगळ्यांच्या आशीर्वादाने व्यवस्थित चालू. खरंच मी खूप भाग्यवान आहे. तुम्ही दोघं मला भेटलात. आजपर्यंत मला देवाबरोबर राहिल्याचा भास होत होता, पण खरंच तुम्ही देव आहात, परमेश्वर आहात तुम्ही, परमेश्वर. अव हे दुपारच्यासाठी हाय. झालं का? होय. नारायणा, ए नारायणा, चल बाबा नाश्ता करून घे, परत तुला उशीर होईल. तू पण घे ग लगेच. होय. शंभू, शाळा कशी चालली तुझी? चांगली. आज माझा पगार आहे, काय आणू तुला संध्याकाळी? खेळणे. हा. माझ्यासाठी जरा गुडघ्याचं औषध आण. जमलं तर एक धोतर जोडी आण. बर. हो, एक स्टो आण. आज काय सगळंच आणावं लागेल. चला येतो मी. काय झालं रे? अरे हा तर ऍक्सिडेंट झालाय. ए बाळा, ए पोरा, अरे ए कुणी आहे का इथं? ए ए चल, ए उठ. ए ए बाळा, ए चल उठ. ए उठ उठ.
तो आता आणलेला पेशंट तुम्ही आणलाय का? हो. डॉक्टरांनी 25,000 डिपॉझिट करायला लावले. काय? अहो माझ्याकडे 25,000 कुठले? सर डिपॉझिट करायला हवेत 25,000. मी तुम्हाला आत्ता- डॉक्टरांना भेटतो. पेशंटचे 25,000 डिपॉझिट झाले नाही का? सर अजून. कोण आहे ते पेशंट बरोबर? सर हे आहे. ते डिपॉझिट करून टाका ना. अहो सर माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. अहो मग आम्ही का बाजार मांडलाय का? अहो सर त्या मुलाचा आणि माझा काही संबंध नाहीये. रस्त्यावर पडला होता तो मुलगा, मी उचलून आणलाय त्याला इथं माणुसकीच्या नात्यानं. असं करा, हा माझा पगार आहे महिन्याचा, एवढं डिपॉझिट करा. ठीक आहे, तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे डिपॉझिट करा, मी पेशंट पाहतो. हो सर. काय ग, नारायण दुपारी येतो म्हणला, हा ना. मग अजून कसा नाही आला? अहो मी पण तेच विचार करते मगासपासनं. थांबा, मी पार्वतीला विचारते. पार्वती, ए पार्वती. हो. अगं नारायण आज सकाळी काय सांगून गेलाय का? नाही, काय नाही सांगून गेले, येतील आता. अगं मग अजून कसा नाही आला? काय माहित, काहीतरी काम असेल पोराचं. अहो हे काय झालं? अरे मला नाही काय झालं, येताना काय झालं, मी शंभूला खेळणी आणायला गेलो, तिथे एका मुलाचा ॲक्सिडेंट झालेला. विचार करू नका, होईल सगळं ठीक. अरे नारायणा, एवढी नको काळजी करू बाबा. अरे एखाद्याच्या लेकराचा जीव वाचला तेच लई झालं. अरे नारायणा, तू एवढं पुण्याचं काम केलंस, माझ्या जीवाचं सार्थक झालं बघ. आज खऱ्या अर्थाने माझा नारायण वाल्याचा वाल्मिकी झाला. तुम्ही नका लय विचार करू. तुम्ही दिलेल्या पैशातनं काही पैसे साठवून ठेवलेले, तेवढ्यात एवढा महिना भागल. चला चला सगळे, चला चला आत. अरे नारायणा, काय येरझऱ्या घालतोयस? ये बैस. बरं झालं बाबा तुम्ही आलात. अहो मी तुमच्याच मार्गाने चाललोय, पण मला त्याचा काहीच उपयोग होत नाही. माझी बायका मुलं उपाशी मरायला लागली हो. मला वाटतं मी आश्रमातलं काम सोडून द्यावं आणि दुसरं काहीतरी करावं. इतक्यात हार मांडलीस तू? अरे बाबा, टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. अहो पण मीच का घाव सोसायचे? भगवान गडाची निर्मिती करण्याचा संकल्प मी हाती घेतला त्यावेळी काय होते रे बाबा माझ्याकडे? लोक घरून भाकरी बांधून घेऊन यायचे आणि दिवसभर काम करायचे. गडासाठी दगडे घडवणारा गुलाब रात्रंदिवस काम करीत होता. त्याने गड उभा राहीपर्यंत रात्रंदिवस काम केले. त्यावेळी हा भगवानगड उभा राहिला. पण बाबा, हे भोग अजून किती दिवस भोगावं लागतील? नारायणा, आपण एखादी गोष्ट मागितली आणि ती लगेच मिळाली, त्या गोष्टीचं मोल आपल्याला राहत नाही. त्यासाठी किती काळ जाईल हे मी सांगू शकत नाही. तू एक काम कर, भगवानगडावर ये, म्हणजे तुला सारं समजल. होय बाबा, नक्की येईल मी. उन्हाभास झाला वाटतं.
धोंडीबा, आम्ही दोघं थोडे दिवस बाहेर जाणार आहोत. या आश्रमाकडे लक्ष द्या थोडे दिवस. मुलांकडे लक्ष द्या. कुठे काही कमी जास्त आहे हे सगळं व्यवस्थित बघा. सगळं व्यवस्थित बघतो. आणि नारायणाला मदत करायची. हा, होय होय, ठीक आहे नारायणाला. बाकी सगळ्यांना व्यवस्थित सांगितलंय ना? सगळं सांगून झालेलं आहे. अरे नारायण, ये. खूप अवधी बस. लावलास. येणारच नव्हतो, पण रात्री बाबा पुन्हा मला भेटले म्हणून आलो. बरं झालं आलास. आम्ही दोघं तुझ्यावर एक जबाबदारी सोपवणार आहोत. हे घे. आणि आजपासून या आश्रमाची सर्व जबाबदारी तुझी. अहो तुम्ही दोघं मला या संकटात का टाकताय? संकट नाही रे बाबा, जबाबदारी. आजपासून तुम्ही सर्वांनी येथेच येऊन राहायचं आणि येथेच संसार करायचा आणि परमार्थही. बरोबर आहे गोपाळचं. बरं चल गोपाळ, आपण निघूयात. नाहीतर पुन्हा नारायणचा निर्णय बदलेल. हो ना, हो. चल चल नारायण. नारायण, सर्व व्यवस्थित पहा. पार्वती, मी काय म्हणतो, या समध्यामध्ये माझं मन नाही रमायचं. मला भगवान गडावर जायचंय. त्याच्याशिवाय माझ्या मनाला समाधान नाही लागणार. अहो पण तुम्ही गेल्यावर आमचं या आश्रमाचं कसं होणार? आणि तुम्ही परत कधी येणार? अगं माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. माझ्यासारख्या पेताड नवऱ्याबरोबर तू संसार केलायस. या आश्रमाचं काय अवघड आहे तुला? वाटलं तर येईल, नाहीतर तिथंच राहील. अहो पण आईच्या गुडघ्याचं ऑपरेशन, बाबांचा दवा, शंभूच्या शिक्षणाचा खर्च, एवढं सगळं माझ्या एकटीच्यानं कसं होणार? कुणाचं कुणा वाचून नडत नाही. अगं आयुष्य कसं जगायचं हे जरी मी बाबांच्याकडून शिकलो असेल ना, तरी संकटाला कसं तोंड द्यायचं हे मी तुझ्याकडून शिकलो. अहो पण उद्या जर का पोराने विचारलं माझे बाबा कुठं आहेत, तर त्याला काय सांगणार मी? रडू नको पार्वती, तू माझा आधार आहेस आणि आश्रमाचाही. मला उद्या सकाळी निघायचं. मला झोपू दे. मज पामरावरी कृपा केली देवा, मज पामरावरी कृपा केली देवा. मार्ग जगण्याचा दाविला नवा, मार्ग जगण्याचा दाविला नवा. पैसे दे मला. अरे कसला पैसा देऊ तुला? कशाला पाहिजे तुला पैसा? 10 रुपयाचे दारू. 10 रुपयाची? अरे त्या संसाराची रांगोळी केली ना त्या दारू पायी पार. अरे बस कर तू तुझी दारू. मी पैसे कमावतो, मी पेतो. माझ्याकडे नाही येत पैसे. मी पैसे तुला आणून दिले, तू पैसे देत नाही. माय बापासाठी कधी नाही दिले सुख, माय बापासाठी कधी नाही दिले सुख. अर्धांगिनी माझी ती राहिली विमुख, अर्धांगिनी माझी ती राहिली विमुख. घरी वाजे आज
आनंदाचा पावा घरी वाजे आज, आनंदाचा पावा मार्ग जगण्याचा दाविला नवा, मार्ग जगण्याचा दे पैसे. माझ्याकडे नाही पैसे. ए पोरा, अरे का मारतोय पुरीला? ए कोण रे तू? अरे 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 तू दारू पिलाय वाटतं. दारू? अरे दारू पिऊन तुला काय मिळतं? परमानंद आनंद मिळतो आम्हाला. अरे तू एकदा माझ्या बरोबर भगवानगडला चल आणि भगवान बाबाचे विचार ऐक, मग तुला कळेल की आनंद कशात मिळतो. अरे जा, आनंद बिनंद मला सगळं माहितीये, तू नको शिकवू. अरे हवं ते सांगतात ते ऐका. भगवान बाबाचे विचार ऐकले तर नक्की तुझ्यात बदल होईल. चल बरं माझ्या बरोबर. ए पुरी घे त्याला, उठ उठ चल बरं. अव ते बोलतात ते ऐका जरा. ए अरे सोड ना मला, नाही यायचं बोललो ना. अरे देवाचे विचार ऐकल्यावर चांगलं होतं. कसलं? ए अरे जाऊ दे ना बाबा, काय करतो तू? बायको कुठे गेली? भक्तांच्या पाठीशी राही सदैव उभा, भक्तांच्या पाठीशी राही सदैव उभा. भगवान गडाची शोभा, भगवान गडाची शोभा, एक विचार भगवान बाबा. भक्तांच्या पाठीशी राही सदैव उभा, भक्तांच्या पाठीशी राही सदैव उभा. भगवान बाबा की जय. जय. नमस्कार. नमस्कार. अरे नारायणा, तू इकडे कसा आलास? आणि आश्रमाचं काय केलंस रे बाबा? असू द्या हो. अगं पण अहो तुम्ही जे केलं तेच मी केलं. बाबांच्या ओढीनं मलाही इथं आणलं. बरं झालं. जो निर्णय आम्हाला गेल्या एवढे वर्ष लागले तो तू लवकरच घेतलास. लवकर कसला? अहो मलाही उशीर झालाच की. असू दे रे. बरं आपण आता बाबांचा महाप्रसाद घेऊयात आणि तसंच कीर्तनालाही हो जाऊयात. हो चला चला. आणि हे कोण रे? हे मला असेच भेटले, त्यांना म्हणलं चला बाबांच्या दर्शनाला. आश्रमाचं सगळं व्यवस्थित करून आलास ना? हो हो. भगवान गड जणू बनविले लोक तीर्थ, भगवान गड जणू बनविले लोक तीर्थ. भेद इथना कसला हो, चुकू नका या लाभा. भेद इथे ना कसला हो, चुकू नका या लाभा. भगवान गडाची शोभा, भगवान गडाची शोभा, एक विचार भगवान बाबा. भक्तांच्या पाठीशी राही सदैव उभा, भक्तांच्या पाठीशी राही सदैव उभा. भगवान गडाची शोभा, भगवान मराठवाड्यातील प्रथमतः बाबांनी दिंडी काढली. नारळी सप्ताह सुरू केले. गावगाव अगदी दौरे काढून बाबांनी भगवंताच्या नामाचा, भगवंताच्या चरित्राचा, भगवंताच्या एकदम गुणानुवाद करणारा असा दौऱ्याचा कार्यक्रम काढून परिसरामध्ये
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन बाबांनी या परमार्थाचा प्रचार आणि प्रसार केला. हे बाबांच्या पुण्याईमुळं घडलं महाराज. कारण त्या काळामध्ये काय काय सुविधा होत्या, काय काय नव्हत्या, हे माझ्यापेक्षा अगदी जे वयस्कर मंडळी आहेत त्यांना जास्त माहिती आहे. निरक्षरता एवढी वाढली होती, म्हणजे कुणी शिकलेलंच नसायचं महाराज त्या काळामध्ये. म्हणजे ज्ञानेश्वरी शिकायची, गाथा वाचायचा, कुठलं अक्षर कळेल अशाही परिस्थितीची माणसं त्या काळामध्ये नव्हती. म्हणून बाबांनी एकच हेका निर्माण केला की तुम्ही एकर विका पण लेकरं बाळ शिकवा. म्हणजे कारण शिक्षण ही काळाची गरज आहे. मुलगा मुलगी शिकलेले असावेत, म्हणजे त्यांना अक्षरं वाचता यावीत. जगामध्ये काय चाललं, सर्वत्र काय चाललेलं आहे हे त्यांना स्वतः अवगत व्हावं, यासाठी बाबांनी शिक्षणावर त्या काळामध्ये भरपूर भर दिला. बाबांनी दोन्ही बाजू म्हणजे संसारही आणि परमार्थही दोन्ही महत्त्वाच्या आहेत हे जगाला अगदी पटवून दिलं. नवे नवे अंतिम ध्येय बाबांचं हेच राहिलं की तुम्ही संसारही करा आणि परमार्थही करा. दोन्ही करून भगवंतापर्यंत ज्याप्रमाणे इतरही साधू संत गेले, उदाहरणार्थ शांतीब्रह्म एकनाथ महाराज असतील व आधी जे काही विवाहित संत मंडळी आहेत, यांनीही आपापला संसार अगदी आनंदात पार पाडून भगवंतापर्यंत प्रवास आपला पूर्ण केला. नारायणा, कसला विचार करत बसलायस तू? बाबा, मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली. खरंच आहे, टाक्याचे घाव सोसल्याशिवाय माणसाला देव पण मिळत नाही. बाबा, तुमचं हे कार्य मी जनसामान्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचं हे कार्य मी असंच चालू ठेवणार आहे. पुन्हा भास झाला वाटतं. पुन्हा भास असो किंवा खरं असो, पण बाबा, मी तुमचं कार्य हे असंच चालू ठेवणार आहे. तुमचे विचार मी जनसामान्यापर्यंत पोचवणारच. उठणार आहे ना, कामाला लाग. तुला बाबांचं खूप काम करायचं आहे. चल. सोशीन मी दुःख यातना भोगीन, सोशीन मी दुःख यातना भोगीन. काम क्रोध मोह माया सारे मी त्यागीन, काम क्रोध मोह माया सारे मी त्यागीन. विचार हे तुमचे मजसाठी दवा, विचार हे तुमचे मजसाठी दवा. मार्ग जगण्याचा दाविला नवा.